ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की अंजलीला त्रास होताच अर्णवमधला भाऊ जागा होत अर्णव अंजलीकडे जाणार आणि अंजलीची माफी मागून अंजलीबरोबर पुन्हा एकदा नव्याने नातं जोडलं जाणार। तर दुसऱ्या बाजूला राकेश मात्र ह्या दोघांच्या नात्यामध्ये पुन्हा भांडण लावण्याची तयारी करणार। तर दुसऱ्या बाजूला आकाशच्या प्रेमात वेडी झालेली नम्रता सुप्रियाबरोबर विचित्र वागणार। आता नेमकं काय घडतंय, कसं घडतंय, सुप्रियाबरोबर नम्रता कसं वागते हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की आता सकाळी देवळातून आल्यानंतर अंजलीने जे काही पाहिलं आहे अर्णवमध्ये आणि राकेशमध्ये, त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला आहे आणि आता तिने काहीही खाल्लेलं वगैरे नाही आहे आणि तिला चक्कर आलेली आहे त्या गोष्टींमुळे। आता ती खाली कोसळलेली असताना आकाश धावत पळत वरती अर्णवकडे जातो आणि अर्णवला सांगतो, दादा अरे ताई बघ ना कसं करते। त्याबरोबर मग अर्णवसुद्धा आता धावत पळत खाली येतो, ईश्वरीसुद्धा आलेली असते आणि मग लगेचच अर्णव हा आकाशला सांगतो, आकाश डॉक्टरांना कॉल कर क्विक। त्याबरोबर आकाश डॉक्टरांना कॉल करतो आणि मग डॉक्टर आलेले असतात। आता डॉक्टर आल्याच्या नंतर मग अर्णव हा डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर हे असं अचानक माझ्या ताईला काय झालं? यापूर्वी तर तिला अशी कधी अचानक एकदम सडनली चक्कर आलेली नाही आहे, नाही म्हणजे तिला गरगरल्यासारखं वाटतं, मळमळतं, एन्झायटी होते किंवा उलट्या वगैरे होतात, पण हे चक्कर वगैरे कधी याआधी तिला आलेली नाही आहे। शी इज फाईन ना, म्हणजे काही काळजी करण्यासारखं कारण तर नाही आहे ना, सगळं ओके आहे ना? त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, डोंट वरी मिस्टर राजेश शिर्के, डोंट वरी, एवढं फार काहीही झालेलं नाही आहे अंजलीला। अहो प्रेग्नंट आहे ती आणि प्रेग्नन्सीच्या दिवसांमध्ये या सर्व गोष्टी होणं नॉर्मल आहे। मला एकदा चेक करू द्या, त्यानंतर ना मी सांगते व्यवस्थित। मग ती चेक करते आणि म्हणते, ओ माय गॉड, अहो ही खूप वाईट गोष्ट आहे, त्यांच्या पोटात सकाळपासून काहीच नाही आहे। त्यावर आकाश म्हणतो, व्हॉट? डॉक्टर ताईने मेडिसिन्स वगैरे तर घेतलेल्या नाही आहेत ना, काही न खाता पिता, म्हणून तर तिला हा त्रास झालेला। त्यावर मग डॉक्टर म्हणतात, नाही मेडिसिन्स तर घेतलेल्या नाही आहेत, कारण जर मेडिसिन्स घेतलेल्या असत्या तर त्यांना चक्करच आली नसती, त्यांना आणखीन त्रास झाला असता, कारण त्यांच्या ज्या मेडिसिन्स आहेत त्याच मी दिलेल्या आहेत आणि मी त्यांना सगळ्या हेवी पॉवरच्या मेडिसिन्स दिलेले आहेत, त्यामुळे त्यांना मेडिसिनमुळे तरी काहीही त्रास झालेला नाही आहे। पण सकाळपासून त्या उपाशी आहेत, असं नेमकं काय घडलं आहे आणि त्यांना स्ट्रेस आल्यासारखाही वाटतो आहे, म्हणूनच तर त्यांना एवढी सडन चक्कर आली आहे। कसला तरी खूप जास्त विचार केला आहे त्यांनी। त्याबरोबर मग अर्णवच्या लक्षात येतं की सकाळी जे काही घडलं त्याचाच विचार अंजलीने केला। अर्णव म्हणतो, हो डॉक्टर बरोबर बोलताय तुम्ही, पण मग आणखीन काही नाही आहे ना, आणि त्या गोष्टींमुळे तिला जास्त काही त्रास तर होणार नाही ना, ती लवकर शुद्धीवर येईल ना, हॉस्पिटलमध्ये वगैरे घेऊन जाण्याची काही गरज नाही आहे ना? त्याबरोबर डॉक्टर म्हणतात, नाही सध्या तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे शिफ्ट करायला हवं असं मला तरी वाटत नाही आहे, सध्या त्या ठीक आहेत। पण एक गोष्ट, जर सतत त्यांना असा स्ट्रेस येत राहिला, सतत त्या अशी काळजी करत गेल्या तर हे मात्र त्यांच्यासाठी आणि त्याहून जास्त त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी रिस्की आहे। हे बघा, जितकी जास्त आईची काळजी घेतली जाते तितकं जास्त बाळाला जपलं जातं, पण जितका आई स्ट्रेस घेते ना तितका त्या गोष्टींचा इम्पॅक्ट पोटात असलेल्या बाळावर होतो। त्याबरोबर मग आकाश म्हणतो, डॉक्टर यू डोंट वरी, आम्ही आता यापुढे ताईची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ, तुम्ही ज्या काही मेडिसिन्स वगैरे देत आहे त्या आम्ही ताईला प्रॉपर वेमध्ये देऊ, थँक्यू सो मच। त्याबरोबर अर्णवसुद्धा म्हणतो, येस शुअर डॉक्टर। त्याबरोबर आकाश डॉक्टरांना घेऊन तिकडनं बाहेर जातो आणि मग मेडिसिन्ससुद्धा आणायला तोच जातो। तर इकडे अर्णव हा अंजलीच्या डोक्यावरनं हात फिरवत तिथे बसलेला असतो। आता थोड्या वेळात अंजली शुद्धीवर येते। मग अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई अगं काय आहे हे सगळं? चिडलीस, रागवलीस, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तू खाण्याकडे दुर्लक्ष केलेलं कसं चालणार आहे? ताई हे बघ, माझ्यामुळे तुला किंवा तुझ्या बाळाला काही जर झालं ना तर हे सहन नाही होणार मला, त्यामुळे प्लीज पुन्हा असं वेड्यासारखं विचित्र नको वागू गं, मी तुला त्रासात नाही बघू शकत। त्यावेळी तिकडे अंजली ही अर्णवला भेटत असते, इतक्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी ही म्हणते, चला याचा अर्थ अशा पद्धतीने दोन भावा बहिणींचं मिलन झालेलं आहे, पण मग आता एवढी गोड गोष्ट घडलेली आहे तर काहीतरी गोड पण झालंच पाहिजे, हो की नाही?
हे बघा, मी खास तुमच्यासाठी खीर केली आहे. त्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की ईश्वरीने खीर कशी काय केली. ईश्वरी म्हणते, हो सगळ्यांना आश्चर्य वाटले, मला माहिती आहे, सांगते मी. मला माहिती होतं अर्णव सरांमधलं आणि अंजलीताईंमधलं भांडण फार काळ काही टिकणार नाही आहे. मग या दोन भावा बहिणींमधलं हे छोटंसं गोड भांडण मिटवण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ हवा ना, म्हणून मी खीर बनवली होती आजच्या रात्रीच्या जेवणासाठी. अर्णव सर, हो बघताय काय, घ्या ना उचला वाटी आणि भरवा बरं तुमच्या हाताने अंजलीताईंना. अंजलीताई, खा बरं अर्णव सरांच्या हातून खीर, म्हणजे कसं सगळं गोड होईल काय. त्याबरोबर अंजली ईश्वरीकडे बघू लागते. ईश्वरी म्हणते, चालेल ना तुम्हाला. अहो अर्णव सर, हे काय अजून बघतायच तुम्ही, घ्या बरं वाटी पटकन आणि भरवा अंजलीताईंना. तसा अर्णव वाटी घेतो आणि अंजलीला 1 चम्मच खीर भरवतो. अर्णवने अंजलीच्या तोंडात खिरीचा चम्मच भरवल्याबरोबर ईश्वरी म्हणते, चला आता तुमचं तोंड अर्णव सरांनी गोड केलं, आता तुम्हीसुद्धा भरवा बरं. मग अंजलीसुद्धा अर्णवला खीर भरवते. त्यानंतर अर्णव अंजलीला जवळ घेतो आणि म्हणत असतो, ताई सकाळी जे काही घडलं त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण ताई, मला एक गोष्टीचं प्रॉमिस दे, आजच्या नंतर आपल्यामध्ये काहीही हो, वाद हो, भांडण हो, रुसवे फुगवे, चिडणं, हसणं, राग, काही, पण तू पुन्हा स्वतःची काळजी घेणं बंद नाही करणार. तू का काही खाल्लं नाही सकाळपासनं. त्यावर अंजली म्हणते, सॉरी, चुकलं माझं. पण चिंटू, मलासुद्धा तू एक शब्द दे, तो म्हणजे तू स्वतःचा राग नियंत्रणात ठेवशील. अरे तू समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाहीस, त्यामुळे हे एवढं सगळं घडतं. त्याबरोबर अर्णव म्हणतो, सॉरी ताई, मी तुला प्रॉमिस करतो की आजच्या नंतर पुन्हा कधीच मी असा रिॲक्ट होणार नाही आणि इतका विचित्रही वागणार नाही. मी समोरच्याचं बोलणं ऐकून घेईन आणि समोरच्याला बोलण्याची संधीसुद्धा जरूर देईन. मग तर झालं. त्यावर अंजलीला बरं वाटतं. मग अंजली ही अर्णवला जवळ घेते. अर्णव म्हणतो, ताई सॉरी पुन्हा एकदा. त्यावर अंजली म्हणते, असू दे रे. मग अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो, राकेश, तुला काय वाटलं होतं तू माझ्या ताईला आणि मला एकमेकांपासून फार काळ दूर ठेवशील, पण नाही, मी आणि माझी ताई कायम एकत्रच राहणार. त्याबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला राकेश हे सगळं बघत असतो आणि मनातल्या मनात तो म्हणत असतो, घाला घाला, तुम्हा भावा बहिणीला किती गळ्यात गळे घालायचे आहेत तेवढे घाला. तसंही जे आज गळ्यात गळे घातले ते शेवटचे, कारण मी तर लवकरात लवकर काहीही करून तुम्हाला वेगळं करणारच आहे. आणि एकदा का मी ठरवलेली गोष्ट आहे म्हणजे ती काय पूर्ण झाल्यावाचून राहणार नाही. मी तुम्हाला एकमेकांपासून वेगळं केल्याशिवाय गप्प बसणारच नाही. बघाच हा राकेश नेमकं काय काय करतो ते तुम्हाला वेगळं करण्यासाठी. अर्णव, आज तू मला जे काही मारलंयस ना त्याचा बदला घेतल्याशिवाय माझ्या जीवाला चैन येणार नाही आहे, एवढं विसरू नकोस काय. त्यानंतर मग आता तो म्हणत असतो, आणि इंदोरी जिलबीने सुद्धा आज माझा काही कमी अपमान केलेला नाही आहे, त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टीचा बदला तर मी घेणारच आहे. मग आता मुद्दामूनच तो लगेचच म्हणतो, तुम्ही असेच एकत्र आलात ना ह्याचंच मला आनंद आहे, बाकी घडलं ते सगळं सोडून दे अर्णव. आता अर्णवला राग येतो, पण मामा त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला स्वतःवर ताबा ठेवायला सांगतो. त्याबरोबर इकडे आकाश हा गोळ्या वगैरे घेऊन आलेला असतो आणि आता आकाशला तर काय घडलं ते माहीतच नसतं. त्यामुळे आकाश अंजलीला थोडं रागवतो आणि म्हणत असतो, ताई काय आहे हे सगळं, डॉक्टरांनी सांगितलं की सकाळपासून तू काही खाल्लेलं नाही आहेस, याला काय अर्थ आहे. ताई किती वेळा सांगितलं आहे तुला, तुझं जे काही असेल ते सगळं ठीक आहे, पण कशाचाच राग खाण्यापिण्यावर काढायचा नाही. मग त्याबरोबर लगेचच आता ईश्वरी म्हणते, बघितलंत ना अंजलीताई, तुमच्या दोन्ही भावांना तुमची केवढी काळजी येते. तुम्हाला थोडीशी चक्कर काय आली, लगेच तुमचे दोन्ही भाऊ वाऱ्याच्या वेगाने पळत आले. 2 भावांची एकुलती एक लाडाची बहीण आहात तुम्ही. मग एवढ्या नशीबवान असाल तुम्ही तर मग आणखीन दुसरं काय हवं आहे तुम्हाला, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते, हो ना, भावांच्या बाबतीत तर मी लकी आहेच, पण नवऱ्याच्या बाबतीतसुद्धा खूप लकी आहे. यांनी किती पटकन अर्णवला समजून घेतलं. यांच्या व्यतिरिक्त जर कोणी दुसरं असतं तर त्याने अर्णवना समजून घेतलं नसतं. अर्णव म्हणतो, ताई मी आता आलोच, माझं थोडं काम आहे, आणि अर्णव वरती रूममध्ये निघून येतो. मग ईश्वरीसुद्धा आता अर्णवच्या मागोमाग 10-15 मिनटात खोलीत येते. अर्णव शांत बसलेला असतो. ईश्वरी तिकडे येते आणि म्हणत असते, झालं ना सगळं व्यवस्थित, मी सांगत होते नका एवढी काळजी करू, नका एवढी काळजी करू, होईल सगळं ठीक, होईल सगळं ठीक. पण नाही, माझं ऐकायचंच नसतं ना तुम्हाला. मी बोललेलं प्रत्येक गोष्ट तुम्हाला चुकीचीच वाटते.
अर्णव सर, अहो अंजलीताईंनी तुमच्यावर फार काळ रागवून राहणं अंजलीताईंना सुद्धा शक्य नव्हतं, ही गोष्ट तुम्हाला माहिती होती. आजच्या आजच बघा त्यांनी तुम्हाला माफ करूनही टाकलं. मला तरी वाटलं होतं की कमीत कमी 1-2 दिवस लागतील तुमच्यातला हा रुसवा जायला. पण बघा, एकदा का समोरच्याचं ऐकून घेतलं, समोरच्यालाही बोलण्याची संधी दिली, समोरच्याला समजून घेतलं, समोरच्याच्या बाजूने विचार केला ना की गोष्टी आपोआप सोप्या होतात. पण फक्त ही गोष्ट तुम्हाला कळत नाही ना, त्यामुळे तुम्हाला सगळं अवघड वाटतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आजी गेलेली असते मंदिरात. आज अंजलीला बरं नाही आहे म्हणून आजीने सोबत नेलेलं असतं वल्लरीला. मामा बाहेर गेलेला असतो, आकाश आणि अर्णव कामाला गेलेले असतात, राकेश घरात नसतो. आता अंजलीला बोर होत असतं आणि अंजली ही गोष्ट ईश्वरीला सांगते. ईश्वरी म्हणते, ताई आता जर तुम्हाला बोर होत आहे तर काय बरं करू शकतो आपण, दमशरत खेळायचं का आपण दोघींनी. त्यावर ती म्हणते, नाही गं ईश्वरी. मग ईश्वरी म्हणते, मग काय करूया, मूवी बघूया का एखादी. अंजली म्हणते, नाही गं ईश्वरी, मला ना असं काहीतरी वेगळं करावं असं काहीतरी वाटतंय. का ईश्वरी, तुला गाडी चालवता येते का गं. इशू म्हणते, नाही ना. त्यावर अंजली म्हणते, चल. त्यावर इशू म्हणते, कुठे. त्यावर अंजली म्हणते, गाडी शिकायला. त्यावर इशू म्हणते, काय. अंजली म्हणते, हो चल ना, तुला गाडी नाही ना येत चालवता, मग आज मी तुला ड्रायव्हिंग शिकवते. तसंही मला छान ड्रायव्हिंग करता येते, तुला माहिती आहे मला ड्रायव्हिंग जमते, पण मी कधीच फार करतच नाही कारण मी प्रेग्नंट आहे ना सध्या. त्यावर इशू म्हणते, नाही नको, अर्णव सरांना कळलं ना की ह्या अवस्थेत मी मला गाडी शिकवायला लावली आहे तर रागवतील ना ते माझ्यावर, नको नको. त्यावर अंजली म्हणते, त्याची भीती मला नको सांगूस, तो माझा मोठा भाऊ नाही आहे, मी त्याची मोठी बहीण आहे आणि तुझ्या अर्णव सरांवर विश्वास आहे ना. त्यावर इशू म्हणते, खुद से भी ज़्यादा. त्यावर अंजली म्हणते, हा मग तर चल, कारण मला गाडी चालवायला तुझ्या लाडक्या अर्णव सरांनी शिकवली आहे. ताई तुला शाळेतून घरी वगैरे यायला गरज पडू शकते ना म्हणून, असं म्हणत. कळलं. त्यावर ईश्वरी म्हणते, शाळेतून. त्यावर अंजली म्हणते, काय गं ईश्वरी शब्दात पकडतेस, कॉलेजमधून वगैरे गं. आम्ही कॉलेजला जायला लागलो ना तेव्हा मग त्याने पहिली मला 2 व्हीलर शिकवली होती आणि नंतर मग मला त्याने 4 व्हीलर शिकवली. त्याबरोबर मग लगेचच इशू म्हणते, म्हणजे खरंच अंजली ताई तुम्हाला गाडी येते. अंजली म्हणते, हा तर तुला काय मी खोटं बोलते असं वाटते की काय, चल बरं. आणि मग अंजली ही ईश्वरीला गाडी शिकवायला घेते. थोडा वेळ त्या लॉनमध्ये फिरतात. ईश्वरी म्हणते, ताई आता वा, छान शिकवली था तुम्ही मला गाडी, पण आता बाद झालं, आता आपण आतमध्ये जाऊया. अर्णव सरांनी जर मला ड्रायव्हिंग करताना बघितलं ना तर त्यांना आश्चर्य वाटेल, चला. त्यावर अंजली म्हणते, आत्ता कुठे लॉनमध्ये शिकली आहेस ना, चल गाडी बाहेर काढ लॉनच्या. त्यावर इशू म्हणते, अहो ताई काय गरज आहे. त्यावर अंजली म्हणते, अगं काय गरज आहे म्हणजे काय ईश्वरी, मी शिकवते ना. हे बघ, जर तुला मी शिकवायला तयार आहे तर तुला काय हरकत आहे गाडी चालवायला, चल बरं चल पटपट चल. मग इशू म्हणते, अंजली ताई अहो नको ना प्लीज, अर्णव सर रागवतील. अंजली म्हणते, काही नाही बोलणार गं तो, उलट तू गाडी शिकलीस ना तर त्याला आनंदच होईल की. आणि तुला माहिती आहे, आपण शिकलेली कला, आपण शिकलेली कुठलीच गोष्ट, आपण शिकलेलं कुठलीही म्हणजे आठवण कधीच वाया जात नाही. समज आता सडनली उद्या घरात काही प्रॉब्लेम झाला, काही कॉम्प्लिकेशन झालं तर जर तुला गाडी येत असेल तर ही गोष्ट चांगली आहे की नाही. इशू म्हणते, हो. पण अंजली म्हणते, हो ना, मग चल आता गाडी लॉनच्या बाहेर काढ, पण परंतु लावूच नको, चल चल चल. आणि मग त्या दोघीजणी बाहेर जातात, छान फिरतात. अंजली ईश्वरीला सांगत असते, ईश्वरी तशी गाडी चालवत असते आणि त्यांच्या गाडीवर त्यांनी लर्निंगचा एल तर लावलेलाच असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नसतो. तर दुसऱ्या बाजूला नम्रताला आकाशची आठवण येत असते. आकाशबरोबर घालवलेले सुंदर क्षण नम्रताला आठवत असतात आणि आकाशबरोबरचे ते छान प्रसंग आठवून नम्रता ही आकाशच्या आठवणींमध्ये रमलेली असताना तिला सुप्रियाचा आवाज कानी पडतो. सुप्रिया नम्रताला म्हणते, नमू हे बघ, तू दुपारीसुद्धा काही खाल्लेलं नाही आहेस आणि आता तू संध्याकाळी चहासुद्धा प्यायला येत नाही आहेस, याला काय अर्थ आहे. मला कळतं आहे की तू माझ्यावर नाराज आहेस, माझ्यावर रागवली आहेस, पण म्हणून याचा अर्थ तू काही खायचं नाही प्यायचं नाही असं होत नाही ना. तू स्वतःच्या जीवाला या सगळ्यामुळे का त्रास करून घेतेस बाळा. मी काय म्हणते, रागवण्याच्या जागी, चिडण्याच्या जागी, रुसण्याच्या जागी, पण म्हणून त्याचा असा राग जेवणावर अन्नपाण्यावर काढायचा नसतो. नमू म्हणते, आई प्लीजच गं, मला काही नाही बोलायचं आहे तुझ्याशी. तुझ्याकडे कसं माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे तसं माझ्याकडेही तुला सांगायला आत्ता काहीही उत्तर नाही आहे, समजलं. त्यामुळे प्लीज तू जा ना इकडनं.
तुला कळत नाही आहे का ग आई? तुझ्यामुळे मला किती त्रास होतोय. तुझ्यामुळे ना माझ्या मनात नुसती चलबिचल होतीये. प्रश्नांचं काहूर माजलंय माझ्या डोक्यात. वादळ येतंय माझ्या मनात की काय झालंय. आई इतकी वियर्ड का बघते? आई इतकी अनप्रेडिक्टेबल का झाली आहे? आईला काय झालंय? आईच्या मनात काय आहे? प्रत्येक वेळी माझी आई माझ्या नजरेत नजर घालून बोलणारी आज माझ्यापासून डोळे का चोरते? आज काय झालं असेल असं की आईने मला माझ्या कामाच्या गोष्टीही बंद करायला लावल्या असतील? त्याबरोबर सुप्रिया म्हणत असते की हे बघ नमू, मी तुला याआधीसुद्धा सांगितलं आहे आणि आत्ता पुन्हा सांगते, मला थोडा वेळ दे बाळा. मी सगळं तुला व्यवस्थित नक्की सांगेन. त्यासाठी थोडा वेळ घ्यायची गरज आहे तुलासुद्धा आणि मलासुद्धा. एकदा का सगळं व्यवस्थित झालं ना की मी तुला सांगेन. त्यावर नमू म्हणते, अच्छा म्हणजे सगळं व्यवस्थित व्हायला आई अजून किती वेळ लागणार आहे सांग ना. अगं आकाश सर, अर्णव जिजू यांच्याबरोबर तू इतकं विचित्र का वागतेस? अर्णव जिजूंबरोबर बोलू नको, एवढं बोलू नको, त्यांच्यासमोर हसू नको, त्यांना काही विचारू नको असं सांगितलंस तू मला का? आमचा बॉन्ड केवढा चांगला आहे हे तुला माहिती आहे. आणि आकाश सर ते तर काहीही कारण नसतानाही आपली एवढी मदत करतात, मग तरीही तू त्यांच्याबरोबर एवढं विचित्र का वागतेस? मला नाही आवडत आहे आई तुझं वागणं, तुझं बोलणं. मला नको सांगूस तू काहीच. मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी असं सरळ नम्रता सुप्रियाला सांगते. सुप्रियाच्या डोळ्यात टचकन अश्रू येतात. तर दुसऱ्या बाजूला त्या दिवशी अर्णवच्या बँकेतून चेक निघत असतो. त्यावेळी अर्णवने आकाशला संपूर्ण अकाउंट डिपार्टमेंटमध्ये जाऊन तपासणी करायला लावलेली असते. त्यामुळे आकाशला वेळच मिळत नाही नम्रताला पुन्हा कॉलबॅक करायला आणि नम्रताशी बोलायला. आणि त्यानंतर नम्रताला कॉल करायचा आकाश विसरून जातो. आणि आत्ता कुठे आकाशच्या लक्षात आलं असतं नम्रताला कॉल करायचा आहे, तर आता अचानक अंजलीची तब्येत खराब झाली. त्यामुळे आता तर त्या घाई गडबडीत गोंधळात आकाश पुन्हा एकदा नम्रताला कॉल करायचा आहे ही गोष्ट विसरून गेला आहे. म्हणजे खरं बघायला गेलं तर आकाश हा नम्रताला फोन करायचं विसरून जातो आहे त्यांच्या घरच्या गडबडीत, कामांच्या गडबडीत, ऑफिसच्या टेन्शनमध्ये. पण बिचाऱ्या नम्रताला मात्र हेच वाटतं आहे की आकाश सरांना माझ्याबरोबर बोलायचं नाही आहे आणि म्हणूनच आकाश सर मला फोन करणं टाळतायत, मला मेसेज करणं टाळतायत. तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी ही अर्णवला घरी आल्यावर म्हणत असते, अर्णव सर आता तरी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या आहेत ना, मग आता तरी तुम्ही खुश आहात ना? त्यावर अर्णव हा ईश्वरीला काहीच उत्तर देत नाही. ईशू ही मनातच म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला आत्ता बरं वाटतं आहे आणि आत्ता तुम्ही खुशसुद्धा आहात. तुम्ही खुश आहात ना, मग झालं तर मी सुद्धा तुमच्या आनंदात आनंदी आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद. तू ही रे माझा मितवा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्यापुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.